ए काय ग, तुम्ही पल्लवला बिचारायला एकट्याला टाकले? त्याचे गेम्स का खेळत नाही ग? त्यालाच विचार. त्याला ना मामी सारखं सारखं क्रिकेटच खेळायचं असतं. मग काय मी तुमच्यावर टिक्कर खेळू? ए पल्लव, असं नसतं हं. प्रत्येक खेळाची की नाही आपली आपली एक मजा असते आणि कुठलाही गेम त्या खेळातल्या मजेसाठी खेळायचा असतो. ए मी एक डाव खेळणार आहे. हा दे मला ती छप्पी. छप्पी ओ ठीक आहे. काही ठिकाणी याला छप्पी म्हणतात आणि काही ठिकाणी ठिक्कर. ता थांब थांब. ओ ठीक आहे, ठीक आहे. ए तू नाही हा? तू आउट झालीस ना. नाही बाबा, तुम्ही नाही खेळायचं. का? तुमचे पाय खूप लांब आहेत. तुम्ही एका डांगेत सगळं काही पार कराल. नाही, तुम्ही नाही खेळायचं. पण मी आहे ना, माझे पाय काय बाबांच्या एवढे लांब नाही आहेत. मी खेळतो. द्या. शाबास, चल दाखव. टाक. बघितलं ना कसं गुपचूप खेळायला लागलं. नाही तर मुलींचे गेम म्हणून मी खेळणार नाही म्हणून कटकट करत बसला असता. क्या बात आहे पल्लव, मस्त. वाह, बघितलं कसा एक्सपर्ट झाला लगेच. नाही येते. काय ऑल इज वेल ना. येस, आज ऑल इज वेल. पाय पडते. राहू दे. हा? रोज रोज नको नमस्कार. हा? अरे बापरे, म्हणजे ऑल इज नॉट वेल. माझी काळजी करू नको, पेपर लिही म्हणजे जा. हा माझी काळजी करू नको, पेपर लिही म्हणजे झालं. हा हो 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 मला सांगू नकोस, तिला सांग. हो हो माई. काय चाललंय कालपासून तुमचं? काय चाललंय कालपासून तुमचं? मी ऑफिसला चाललो. काही बोल नका माझ्याशी. माई हे बघा रे, बोलता हिला येत नाहीये आणि आपल्याला सांगते बोलू नका माझ्याशी. काय? बोल 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 आता बोल. माई लव यू. चल येतो आम्ही. ती म्हणते लव्ह यू बाय. चल घेतो दादा. बाय 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 बाय. बोलताय ना तर काय काम? काय? अमित, मला खरं खरं सांग हं. काय ग? नाही म्हणजे तू का सुट्टी घेतलीस आज? मगाशी तर म्हणालास की ऑफिसला जाणार आहे म्हणून. नाही काय नाही ग, सहज. म्हणजे असं निवांत घरी पडायला मिळत नाही ना म्हणून. का तुला काही त्रास होतोय माझ्या घरी असण्याचा? जाऊ आता ऑफिसला जाऊ, लगेच जाऊ. गप्प बसा अमित. हे चल. ए चल चल. अरे काय चल चल काय काय तू काय कसल्या खाणं चालल्यात तुमच्या? कुठे काय? मी विचारतोय का, म्हणजे अमित तू घरी का आहेस असं मला विचारायचंय. माझं काय, मी कधी ठरवू शकतो ना आज आपल्याला सुट्टी आहे नाही का? काय सांगतोस? अय्या, तू पण आज तुझंच ठरवलंयस आज सुट्टी घ्यायची म्हणून? हो हो ना. अरे यार मला सांगायचंच तरी, काहीतरी प्लॅन केला असता ना आपल्यासाठी मी. नाही, अमितला ना एरवी कधी असं घरी शांतपणे बसायला नाही मिळत ना, म्हणून सुट्टी घेतली अमितने. हो की नाही अमित? हो हो. बरं, तुम्ही दोघं बसा बोलत. हा मी निघते. हा हो. अरे काय यार अमित, आधी तरी सांगायचं. आता बोंबलली ना आपली क्रिकेटची मॅच. ए नाही नाही, अरे अशी कशी बोंबलेली आहे? तेवढ्या करता सुट्टी घेतली मी. मग? मला असं मस्तपैकी लाईव्ह मॅच बघायची खूप दिवसांनी. नाही सतीश, काळजी करू नको, मी विजयाला पटवतो. बघा येस लवकर, येस. नाही तर आपली विकेट इथेच गेली. नाही बाबा. पटकन. हो हो हो. माई, आपण नाटकाला जाऊया का आज? हो, म्हणजे ना आजच सगळं जुळून आलंय. अमित पण सुट्टी घेऊन थांबलाय घरी आणि सतीश पण सुट्टी घेऊन थांबलाय घरी. आणि अर्चूला पण विचारलं. ए नको बाई, अर्चू असेल तर मी नाही बघेन. अगं ते नाटक बघताना एवढं मोठ्या मोठ्याने बडबडते ना की मला आकवड होतं बाई सगळ्यांसमोर.
आणि तिला ना तसंही नाटकापेक्षा सिनेमांमध्ये जास्त रस आहे. माई आपण आवरूया, पण अर्चूला सांगूया तरी, हा नाही तर परत चिडेल. माई तुमचं औषध आवाज बसलाय ना? शाबास. बघ, नाटकाला येणारेस का? नाटकाला नाही रे बाबा, आज सुट्टी घेतली आहे, मस्तपैकी सुट्टी एन्जॉय करणार. उन्हामध्ये कोण येईल तडफडत? सतीश तू नक्की येणार नाहीयेस? हा नक्की. म्हणजे मी नाटकाला येणार नाही हे नक्की. नाही नाही, म्हणजे काय आहे की मुलांना सांभाळायला कुणी एक जण जरी असला घरी ना तरी पुरेस आहे. काय? आता तू थांबणार असशील तर मग आम्ही अमितला घेऊन जातो नाटकाला ना माई? मग मी नकोच येऊ का? नाही नाही, तुम्ही पण चला, आपण तिघं तुम्ही जाऊया. दोघी जाणार? नाही 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 माई, तुम्ही यायलाच पाहिजे, आपण तिघं जाऊया नाटकाला. बाय. थँक्यू सतीश. हा थँक्यू. चला पटपट आवरून निघूया मग. हाय. अरे वा, एकदम हाय स्पिरिट हा. मस्त गेला पेपर. आणि आता एकच पेपर राहिला ना. मग आता काय प्रोग्राम? आईकडे जाईन म्हणते, म्हणजे बाबांना बघायला. अरे पण त्यांनी परीक्षा संपल्यावर बोलवलंय ना तुला घरी राहायला, मग तेव्हाच जा. हा म्हणजे तेही बरोबरच आहे. बरं ठीक आहे, तसं करते. आता बाबांना फक्त फोन करते आणि सरळ घरीच जाईन मग. हा वेट वेट वेट, मी येतो तुला पिकअप करायला, एकत्रच जाऊ घरी. आत्ता? हं. अरे म्हणजे तू तिथून निघणार कधी, इथे येणार कधी, आपण घरी कधी जाणार? लगेच. लगेच? हं. तू काय जादूगार आहेस का, असा उडता गालीचा घेऊन येणार आहेस ते? मॅडम मागे वळून तर बघा, दिसेल कदाचित उडता गालीचा. खेचतोयस ना माझी? किती दचकले मी, तू नेहमी असं करतोस. तोही असंच करायचा का? मेघना, तुझ्या आयुष्यातले दोन्ही आदित्य म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण आता नाण्याची एक बाजू तुला व्हायचंय आणि दुसरी चल. जोरात गर्जना केली होती मगाशी. निवांतपणे घरात लोळून राहीन असं. छ्या, अर्ध्या तासात बोर झालो ग. मग अरे सोपं नाहीच आहे ते. आणि तू जर असा लोळून पडून राहिलास ना तर तुला खूपच बोर होणार. आम्ही बघ दिवसभर अखंड कामात असतो, अजिबात बोर होत नाही आम्ही. आम्हाला एक काम करशील का, तू आज आम्हाला जरा कामाला मदत करशील का? त्याचे नाही म्हणजे मदतच करायची असती तर मी ऑफिसला गेलो असतो, आहे की नाही? म्हणजे काम करायचं असतं तर मी ऑफिसला गेलो असतो ना, गलत कशाला थांबलो असतो. मी काय म्हणतो विजया, म्हणजे अनायसे सतीश पण घरीच आहे, तर मी आणि सतीश जरा बाहेर जाऊन येतो. असंच असंच आपलं, म्हणजे काही खास कारण नाही. हा अरे नाही, सतीश नाही येणार बाहेर. आत्ताच माहींनी त्याला विचारलं होतं तर म्हणाला केवढं ऊन आहे, एवढ्या उकाड्यात कोण कशाला बाहेर जाईल, मी घरी बसून निवांत आरामच करणार आहे, म्हणून येणार नाही तो बाहेर. असं म्हणत तो आता. अरे पण तुला काय एवढा धक्का बसलाय? मला कुठे काय धक्का बसलाय, अजिबात नाही. मी आपलं असंच. बरं ऐक, मी आणि माईंनी ठरवले नाटकाला जायचं. तू एक काम कर, नाहीतरी तुला बोरच होते आणि सतीश काही घराच्या बाहेर पडणार नाहीये, तर तू सरळ आमच्या बरोबरच ये नाटकाला. हा
मी आणि माई चाललोय नाटकाला. चला आम्ही निघतो हा. अमित, तू काय करतोयस? येतोयस ना नाटकाला? नाटकाला नाही अगं, मी म्हणजे सतीश म्हणतो ते बरोबर आहे, आम्ही घरातच थांबतो. माई हसताय का? अगं नाही नाही, आपण नाटकाला चाललोय आणि जीव घरात अडकलेला नाही असं खूप कमी वेळा होतं ना. आज कसं आहे, दोघं घरात आहेत, त्यामुळे आपण निवांत जाऊ शकतो नाटकाला. हं? निघू का? बाय बाय. मुलांकडे नीट लक्ष ठेवा. हो हो हो, सावकाश जा. पिण्याचं बघा. हो हो हो. सगळं बघ. अरे काढ ना लवकर. किती वेळ. जरा रिक्षा. चल लवकर, चल लवकर, चल. झालं रेडी? चला. चल चल, चावी घेतलीस ना? हो आहे. चल. तुम्ही म्हणजे नाटक आणि हे उशीर हे काय? आम्ही नाही जात आहोत नाटकाला. काय? का? का आपण? अरे, तुम्ही जाणार आहात ना बाहेर, मग आम्ही कशा जाऊ शकतो? म्हणजे घरात कोणीतरी हवं ना मुलांकडे लक्ष द्यायला. आम्ही ते हे पात्र आहेस पात्र. अरे काल नाही का तुम्हाला सांगितलंस तुम्ही दोघं मॅचला जाणार आहात म्हणून? ते माती खाल्ली आहे मी. आय सॉरी, माझ्या लक्षात आहे. मी विसरलो यार. मी काय करू मी आता? तू माझ्याशी मात्र खोटं बोललास आम्ही. ए कमोन विजय, मी काही मुद्दाम नाही बोललो यार. मला तू ऐकलंस ना, माझा काहीतरी गोंधळ झाला. तुझं काही गोंधळ बिंधळ झालेला नव्हता आम्ही. तुझं ठरलं होतं तू सुट्टी कशासाठी घेणार आहेस, आणि तुला असं वाटलं की मी तुला नाटकाला येण्याचा आग्रह करेन, आणि तुला ते नको होतं. ए नाही नाही प्लीज, असं काही नाहीये. पण तुला खरं सांगू का विजय, नाटकापेक्षा ना मला मॅच बघायलाच आवडली असती. हा. अरे मग जा ना. कुणी अडवलंय का तुला? नाही, खरंच जा तू. आणि अगदी मनापासून सांग, मी तुला कधीतरी काहीही करण्यापासून थांबवते का रे? अडवते तुला? मला वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटलं की खोटं बोललास तू माझ्याशी. सॉरी ना विजय, मी मुद्दाम नाही खोटं बोललो. तुला माहिती मी कधी खोटं बोलत नाही असा. असंच काय, सॉरी ना. बरं ठीक आहे, जा. नक्की? हो नक्की जा. काय बालिशपणा आहे आम्ही. कमाल आहे हो. खरंच कमाल आहे याची. अजून ताळा लावत असतो. नाही मला आज लगेच सॉरी म्हणालीस. तुझा चेहरा बघून मला कंट्रोलच अंद बिचारा. अरे बघ, पुढे करून खाऊया. चालेल, आणि भेळ पण करूया जोडीला. चालेल, भेळ करूया. आणि शो. काय झालं? तिकीटच नाही मिळालं. देवा. नाटक कॅन्सल ना. मग मॅच पण कॅन्सल. म्हणजे म्हणजे मॅच कॅन्सल. मी काय म्हणतो, आपण घरीच गप्पा टप्पा करू हा. आणि लॅडीज बिडीज खेळू. लॅडीज विथ लेडीज. तो काय विचार करत असेल? त्याला ठाऊक आहे की मेघना माझी बायको आहे, तरीही त्याच्या मनातलं प्रेम पुसू शकत नाहीये तो. त्याच्या अंतर्मनाला कळत असेल का की मेघना केवळ नावानच माझी बायको आहे.
कसला विचार करतोयस? नाही, असंच. तरी पण विचार करत होतो की मी त्याच्या जागी असतो तर तू मेघनाला वाट बघायला लावली नसतीस. हाय काय हाय हाय. आदित्यच्या वयाचे झालेत की काय? आदित्यच्या वयाचे झालेत की काय? त्याही पेक्षा लहान आहे. श्श्श, पुरे. का पुरे काय? मेरी जर जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हसी और मैं जवान. अगं, प्रेमाला वयाचं बंधन नसतं ग बाई. हृदय असं प्रेमाने तुडुंब भरलेलं असलं ना की झालं. आठवतंय ना आपलं नवं लग्न झालं होतं आणि तू अशीच केस बांधून साऊथच्या हिरोईन सारखी आली होतीस. खलास झालो तुम्ही. आणि तुम्ही मला सोनचाफ्याचं फुल मारलं होतं आणि ते नेमकं लागलं आपल्या 4 वंसांना. काय सगळ्यांनी हैराण करून सोडलं मला. सगळ्यांचं सारखं लक्ष माझ्याकडं आणि तुम्ही पंचायत करून टाकलीत माझी. ते मेघनाचं असंच होत असेल का ग? आपलं सगळ्यांचं फार लक्ष असतं का त्यांच्यावर? कोण जाणे बाई. नाही हो, नसेल. नाही, कारण खरं तर हृदय असं प्रेमाने तुडुंब भरलेलं असलं ना, जॉईंट फॅमिलीज काय भर गर्दीतही 4 डोळे भेटतात आणि आपलं जग निर्माण करतात. ह्या दोघांचं असं वेगळं जग मला दिसलंच नाही अजूनही. निघाला? नाही ना रे. मी काढू? पण तू हळू काढशील ना? छे, मी तर तुझा हात असा पिरगळीन आणि जोरात काढीन. बघा, परत एकदा विचार कर. आदित्य ओके ओके. प्लीज हळू. ये लो मैडम, निकल गया.